मोठ्या प्रतीक्षेनंतर बीडकरांचं एक मोठं स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे, कारण आजपासून बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे सुरू होते आणि याच रेल्वेची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती। रेल्वेसाठी मोठं जन आंदोलन झालं आणि आजपासून प्रत्यक्षात ही रेल्वे बीड ते अहिल्यानगर अशी सुरू झालेली आहे। 168 किलोमीटरचा प्रवास असणार आहे। 10 ठिकाणी ही रेल्वे थांबेल आणि त्यानंतर अहिल्यानगरमध्ये पोहोचेल आणि हीच रेल्वे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बीडकरांनी बीडच्या रेल्वे स्थानकावर गर्दी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वेचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्यानंतर नियमितपणे ही रेल्वे बीड ते अहिल्यानगर अशी धावेल। काही महिला आहेत ज्या ही रेल्वे पाहण्यासाठी आल्या होत्या, त्यांना काय वाटतं बघूया ताई, काय वाटतं पहिल्यांदा रेल्वे येते बीडमध्ये? पहिल्यांदा रेल्वे येते, आमचं खूप दिवसापासून स्वप्न होतं मुंडे साहेबांचं पण आणि आमच्या सर्व महिला ताईंचं, सर्व पुरुषांचं, उमेद अभियानातल्या सर्व ताईंचं आणि ते स्वप्न आज आमचं पूर्ण झालेलं आहे। आम्हाला अभिनंदन वाटते। तुम्ही किती वर्षापासून ऐकताय बीडला रेल्वे आहे? लई दिवसापासून ऐकतोय, पण ते स्वप्न आज कितीतरी दिवसांनी पूर्ण झालं आणि ते आम्हाला पाहायला भेटलं, त्याच्यामुळं खूप खूप आनंदी आहोत आम्ही। तर आपण पाहिलं की अनेक वेळा रेल्वेसाठी आंदोलनं झाली, अनेकांनी आश्वासनं दिली की रेल्वे येणार आहे। वाटत होतं रेल्वे येईल का? असं कधी वाटत होतं की येईल की नाही, असं मनामध्ये शंका होती? हो सर, शंका होतीच ना, वाटत होतं रेल्वे येईल का नाही म्हणून, पण खूप छान झालं आणि आमच्या खेडेपाड्यातील लोकांचे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण झाले। आज बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आली, ते सगळ्यांना मनापासून आनंद होत आहे आणि आम्ही सर उमेद अभियानाचे कर्मचारी आहोत आणि आम्ही महिला बचत गटातील महिला पण घेऊन आलो आहोत। आमच्या महिलांना एवढा आनंद होत आहे की खूप आनंद होत आहे की शासनाने आपल्यापर्यंत ही योजना पोहोच केली। तर काय सांगताल, आता बीडमध्ये नियमित रेल्वे धावणार आहे? सर, रेल्वे आज पाहूनच मनाला खूप आनंद वाटायला लागला। हे खूप दिवसाचं स्वप्न होतं, आज ते सत्यात उतरत आहे, याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि आम्ही बीडपासून 30 किलोमीटरवरून आम्ही रेल्वे बघण्यासाठी आलो आहोत। याच्या आधी कधी प्रवासही केला नव्हता, पण आज बघितले आणि आम्ही प्रवासही करू शकतो। तुम्ही कधी प्रवास केला रेल्वेमध्ये आणि काय वाटतंय? हो सर, प्रवास केलेला आहे, मी मुंबईला प्रवास केला रेल्वेमध्ये, पण आमच्या खेडेगावात रेल्वे नव्हती, आता ती आली, स्वप्न पूर्ण झाले आमचं रेल्वे आल्यापासून आली ते आणि आम्ही वैतकवाडी गावातून आलेले 4-5 महिला घेऊन मी उमेद अभियानाचे कर्मचारी म्हणून आहे। आता निश्चितच वेगवेगळ्या भागातून या सगळ्या महिला आलेल्या आहेत। काही महिलांनी यापूर्वी कधीही रेल्वेमध्ये प्रवास केला नाही, त्यांना आता आनंद होतोय की बीडमध्ये नियमित रेल्वे धावणार आहे आणि बीडकरांचं स्वप्न आता पूर्ण होताना पाहायला मिळतं। कॅमेरा मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।